श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 71. एक दिवस गोविंद स्वामी दयाळराव स्वामींना म्हणाले, आपल्या पैठण गावातच नदी किनारी शंकराचार्य मठाजवळ एक जागा रिकामी पडलेली आहे. ही जागा कोणीही खरेदी केली असती, पण मालकाची अट आहे की या जागेवर देऊळच बांधलं पाहिजे. त्यांच्या आजोबांनी तिथे श्रीकृष्णाचं देऊळ बांधायचं ठरवलं होतं. बांधकाम सुरूही झालं होतं. राजस्थानहून आलेले कसबी पाथरवट दगड घडवत असतानाच आजोबांचं आकस्मिक निधन झालं. पण त्यांनी अखेरची इच्छा म्हणून या जागेवर श्रीकृष्णाचं देऊळच बांधावं असं सांगितलं होतं. त्या कुटुंबाला काही ते जमलं नाही. बरीच वर्ष जागा तशीच पडून आहे. बघायला जाऊया का? दयाळराव स्वामींना घेऊन गोविंद स्वामी जागा बघायला गेले. नदीकाठी उंच सखल जागा होती. नदीला पूर आला की पाणी त्यावर यायचं. त्यामुळे मातीची भर घालून उंच करायला हवी होती. गोविंद स्वामी श्रीकृष्णाचं देऊळ बांधणार म्हटल्यावर मालकानं कमी किमतीला जागा द्यायचं मान्य केलं. सौदा ठरला. जागा दयाळराव स्वामींच्या नावावर घेतली. मालकानी सांगितलं, आजोबांनी अनेक मोठे दगड घडवून ठेवले होते. पुढे ते चोरीला जाऊ नयेत म्हणून वडिलांनी मातीत पुरून टाकले. पण वडील गेल्यावर ते कुठे पुरलेत हे कोणालाच आठवत नाही. त्या जागा माहिती असत्या तर दगड बाहेर काढून वापरताही आले असते. सारेजण हळहळले. मठाच्या बांधकामाची योजना ठरली. मध्यभागी श्रीकृष्णाचं देऊळ आणि बाजूला खोल्या आणि जमिनीत खाली एक बंदिस्त ध्यानगृह अशी योजना ठरली. बांधकाम सीताराम नावाच्या मुकादमाला दिलं. गोविंद स्वामी सीतारामला म्हणाले, बघा शोध घेऊन दगड सापडतात का ते. 2 दिवस सीताराम त्या जागेवर हिंडून अंदाज घेत राहिला. बऱ्याच ठिकाणी थोडं थोडं उकरून बघितलं, पण काही सापडेना. तो हताश झाला. त्याची मती चालेना. तिसऱ्या दिवशी पहाटे सीतारामला स्वप्न पडलं. त्याला दिसलं, तो मठाच्या जागेवर चिंतित होऊन बसलेला आहे आणि अचानक समोर एक अनोळखी मनुष्य आला. पेहरावावरून तो राजस्थानी पाथरवट दिसत होता. त्याने सीतारामला विचारलं, काय हो, चिंतेत दिसता? हो, जमिनीत पुरलेले दगड सापडत नाही म्हणून चिंतेत बसलोय. मी दाखवू? तुम्ही? तुम्ही दाखवणार? तुम्हाला त्या जागा माहिती आहेत? हो, मीच तर टाकी लावून घडवत होतो. बांधकाम रहित झालं तेव्हा मीच तर ते पुरून ठेवले. या माझ्या मागे, त्या जागा दाखवतो. त्यांनी सीतारामला 12 जागा दाखवल्या आणि म्हणाला, या प्रत्येक जागी 4 फूट खणलं की सगळे दगड आणि नक्षीकाम केलेले खांब मिळतील. सीताराम आश्चर्याने थक्क झाला. पुढे काही बोलणार एवढ्यात जाग आली. जाग आल्यावरही त्या जागा चांगल्या आठवत होत्या. सकाळी सीताराम गोविंद स्वामींकडे गेला. स्वप्नाची हकीकत सांगितली आणि गोविंद स्वामींना जागेवर नेऊन स्वप्नात पाहिलेल्या जागाही दाखवल्या. गोविंद स्वामी म्हणाले, बघा खणून एका ठिकाणी. आणि काय आश्चर्य, पहिल्याच जागी सुरेख घडवलेले नक्षीकाम केलेले दगड सापडले. मग सीतारामला चांगलाच उत्साह आला. 12 जागीही खणलं तेव्हा अनेक नक्षीकाम केलेले खांब आणि घडवलेले दगड सापडले. अनेक दगडांवर सुरेख वेलबुट्टीचं नक्षीकामही केलं होतं. गावात ही बातमी पसरली. सारा गाव बघायला लोटला. सारे जण आश्चर्य करू लागले. कुणी म्हणे, स्वतः गोपाळकृष्णांनी सीतारामला स्वप्नात जागा दाखवल्या. कुणी म्हणे, स्वतःच्या अंतःप्रेरणेनंच कळलं आहे. 6वं इंद्रिय म्हणतात त्याला. कुणी म्हणे, त्या पवित्र भूमीवर वास करणाऱ्या यक्षांनी दाखवलं. कुणी म्हणे, गोविंद स्वामींचे शब्द खरे ठरले बरं का, त्यांना वाचासिद्धी आहे. ते काही असो, बांधकाम वेगानं सुरू झालं. चोहोबाजूंनी मदत येऊ लागली. मंदिर झपाट्याने पूर्ण व्हायला लागलं. दयाळराव स्वामींनी गोविंद स्वामींना विचारलं, स्वामी, बांधकाम गोकुळ अष्टमीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतंय. वास्तुशांत गोकुळ अष्टमीला ठरवायची का आपण? ते तुम्हीच ठरवायचं आहे आता, गोविंद स्वामी म्हणाले. गोविंद स्वामी असं का म्हणतायत ते दयाळराव स्वामींना कळलं नाही. ते प्रश्नार्थक मुद्रेने गोविंद स्वामींच्याकडे पाहू लागले. गोविंद स्वामी हसून म्हणाले,
आता यापुढे मठाचे सर्व निर्णय तुम्हीच घ्यायचे आहेत. या ठिकाणी जो मठ स्थापन होणार आहे ना, तो तुम्ही चालवायचा आहे. मी? मला कसं जमेल? आपणच इथे राहून मठ चालवावा. माझी कळकळीची प्रार्थना आहे. मठ काय तुम्ही उभा करणार आहात? तुम्ही कार्य करणार आहात का या मठातून? अहो, हा गोपाळ कृष्णांचा मठ आहे. तो स्वतःच ते स्थापन करणार आणि ते स्वतःच मठातून कार्य करणार आहेत. हे गोपाळ कृष्णाचं कार्य तेच करून घेतील. तुम्ही फक्त इथे येऊन राहायचं. अनेक शिष्य ठिकठिकाणाहून इथे येणार आहेत आणि कामं करीत राहणार आहेत. दर्शनाला येणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी होत राहणार आहे. तुम्ही फक्त येणाऱ्या सर्वांना प्रेम द्यायचं. त्यांना गोपाळ कृष्णाविषयी सांगायचं. एवढंच तुमचं काम आहे आता. गोविंद स्वामी उठले. घरातून एक नाण्याची थैली घेऊन आले. दयानंद स्वामींच्या हाती दिली. म्हणाले, हे घ्यायचं आणि मठाच्या कार्याला प्रारंभ करायचा. ही आज्ञा आहे असं समजा आणि कामाला लागा. सद्गुरूंची आज्ञा म्हटल्यावर कामाला लागणं भागच होतं. गोकुळ अष्टमीच्या दिवशी मठाची आणि मंदिराची वास्तुशांत संपन्न झाली. मठाची वास्तुशांत झाल्यानंतर दयानंद स्वामी मठातच राहायला आले आणि द्वारकेला प्रसाद म्हणून प्राप्त झालेली श्रीकृष्णांची मूर्ती मंदिरात स्थापन करून पूजा अर्चा सुरू झाली. त्यानंतर काही दिवसांनी एक शुभ घटना घडली. कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पैठणला आले. वयाची 60 ओलांडली होती. महाविद्वान, महाज्ञानी आणि साक्षात्कारी असा त्यांचा लौकिक होता. दक्षिणेकडील लोक त्यांना चालता बोलता ईश्वर असंच संबोधत. शंकराचार्य स्वामी महाराजांचा मुक्काम त्यांच्या स्वतःच्या मठातच होता. दर्शनासाठी भक्तांची खूप गर्दी झाली. शंकराचार्य स्वामी महाराजांनी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी कुणाजवळ तरी चौकशी केली. दयानंद स्वामी गावात आहेत का? ऐकणाऱ्या लोकांना आश्चर्य वाटलं. स्वतः शंकराचार्य स्वामी महाराज चौकशी करतायत. कुणीतरी येऊन दयानंद स्वामींना तसं सांगितलं. दयानंद स्वामींनी लगेच दोन्ही हात जोडून भक्तिभावाने नमस्कार केला आणि म्हणाले, ही तर त्यांची भेटायला येण्याची आज्ञाच आहे. दयानंद स्वामी शंकराचार्य स्वामी महाराजांच्या दर्शनाला उपस्थित झाले. समोर उभे राहिले. भक्तिभावाने म्हणाले, या सेवकाची आचार्यांनी आठवण केली. जीवन धन्य झालं. दयानंद स्वामींना खरोखरच भारावून गेल्यासारखं झालं होतं. त्यांच्या भावना तशाच उत्कट होत्या. आचार्यांचं दर्शन म्हणजे आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन असंच त्यांना वाटत होतं. दयानंद स्वामींच्या मनातील भक्तिभाव आचार्यांनी जाणला. मोठ्या प्रेमाने आचार्य त्यांना आतल्या खोलीत घेऊन गेले. म्हणाले, बाहेरच्या गर्दीत निवांत बोलता येणार नाही, म्हणून आपल्याला आत घेऊन आलो आहे. काय काय अध्ययन झालं, कोणत्या पोथ्या वाचल्या, सगळी चौकशी आचार्यांनी केली. शिष्याकडून फळं आणि दूध मागवलं आणि मोठ्या प्रेमाने दयानंद स्वामींना प्रसाद दिला. स्वामी हात जोडून म्हणाले, आचार्यांची चरणधूळ मठाला लागावी आणि भिक्षेचा मान मिळावा अशी प्रार्थना आहे. वास्तविक शंकराचार्य स्वामी महाराजांचा मुक्काम थोड्याच दिवसांकरता होता. कुणाकडे जायचं, कुणाकडे भिक्षा मागायची हे सर्व कार्यक्रम आधीच ठरलेले होते. अनेकांच्या विनंतीला नकार सुद्धा द्यावा लागला होता. लद्दू सावकार तर सोन्याच्या नाण्यांच्या पायघड्या घालून शंकराचार्य स्वामी महाराजांना आपल्या घरी न्यायला तयार होते. त्यांनाही अद्याप होकार मिळालेला नव्हता. पण दयानंद स्वामींची विनंती ऐकताच शंकराचार्य स्वामी महाराज स्मितहास्य करून प्रसन्नपणे लगेचच म्हणाले, होय, मोठ्या आनंदाने आम्ही येऊ. त्यांनी शिष्याला जवळ बोलवून घेतलं. ठरलेले कार्यक्रम पाहिले आणि लगेच दिवस आणि वेळ सांगून टाकली. आता मात्र दयानंद स्वामींना अगदी गहीवरून आलं. म्हणाले, या दीन सेवकावर आचार्यांचा फार मोठा अनुग्रह झाला. भेटीच्या दिवशी पताका, गुढ्या, तोरणं, आंब्याच्या डहाळ्या, नारळीचे घोस, केळीचे खांब असा सुंदर मठ शृंगारला गेला. दयानंद स्वामी शंकराचार्य स्वामी महाराजांना आणायला गेले.
येताना संपूर्ण रस्ताभर ते आचार्यांच्या पालखीपुढे हात जोडून चालत आले. गोविंद स्वामी पैठणला असते तर त्यांना किती आनंद झाला असता, हा विचार त्यांच्या मनात तरळत होता. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने गोविंद स्वामी पाथर्डीला त्यांना भेटायला गेले होते. आईसाहेब आणि 5 सुवासिनींनी आचार्यांना प्रवेशद्वारापाशी उभारलं. सनई चौघडा वाजत असल्यामुळे मंगल वातावरण निर्माण झालं होतं. आचार्यांचं भव्य स्वागत झालं. मग स्वामींनी आचार्यांना मठ दाखवला. मुख्य ओसरीवर उच्च आसनावर बसवलं. आचार्य आसनावर बसले आणि त्यांनी दयाळराव स्वामींना समोर बसायची खूण केली. पण दयाळराव स्वामी बसले नाहीत. हात जोडून तसेच समोर उभे राहिले. दयाळराव स्वामींनी शंकराचार्य स्वामी महाराजांची पाद्यपूजा केली. पूजेसाठी अतिशय कलापूर्ण हार बनवले होते. त्यात तऱ्हेतऱ्हेची रंगेबिरंगी फुलं गुंफून रंगीत पट्टे, कलाकुसरीची नक्षी गुंफली होती. पाद्यपूजेच्या वेळी दयाळराव स्वामींनी रुद्राक्षांचा एक मुकुट शंकराचार्य स्वामी महाराजांच्या मस्तकावर चढवला. स्वामी महाराजांना रुद्राक्ष अत्यंत प्रिय असल्याने तो मुकुट पाहून ते अति प्रसन्न झाले. पाद्यपूजा झाल्यानंतर त्यांनी मुकुट मस्तकावरून काढला, दयाळराव स्वामींच्या हातात दिला आणि म्हणाले, आमची आठवण म्हणून यातील रुद्राक्ष भक्तांना वाटून टाका. आज नाही तर पुढे केव्हा तरी. पाद्यपूजा झाल्यानंतर दयाळराव स्वामी शंकराचार्य स्वामी महाराजांसमोर उभे राहिले. आचार्यांनी दोन-दोनदा बसायचा आग्रह केला, पण नाही. दयाळराव स्वामी आचार्यांसमोर एकदाही बसले नाहीत. आचार्य बोलत असताना दयाळराव स्वामी एकदाही मध्ये बोलले नव्हते. जास्तीत जास्त ते ऐकण्याचं काम करीत होते. आचार्यांच्या हे लक्षात आलं. त्यांनी हसून विचारलं, आज आपलं मौन वगैरे आहे का? अगदीच बोलत नाही म्हणून विचारलं. दयाळराव स्वामी हसले आणि हळुवार स्वरात म्हणाले, नाही नाही, तसं नव्हे. साक्षात ज्ञानाचा सूर्य इथे उपस्थित असताना काजव्याचा प्रकाश दिसेल तरी का? काजव्याने आपली योग्यता ओळखून प्रकाश मिटवूनच घ्यावा, हेच योग्य. वाह! शंकराचार्य प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले. शंकराचार्य स्वामी महाराज नुकत्याच एका विद्वत सभेत झालेली चर्चा सांगू लागले. यत साक्षात अपरोक्षम ब्रह्म अशी श्रुती आहे. या श्रुतींचा अर्थ असा आहे की ब्रह्म सर्वांचा आत्मा असल्यामुळे तो साक्षात अपरोक्ष आहे. या श्रुतीचा नेमका अभिप्राय काय असावा? साक्षात्कार होतो त्याला कारण मन का महावाक्य, असा विवाद तिथे निघाला होता. अनेक पंडित म्हणाले, मनानेच साक्षात्कार होतो. काही पंडित म्हणाले, साक्षात्कार महावाक्यामुळे होतो, मनाने नव्हे. दोन्ही बाजूंच्या पंडितांनी आपल्या म्हणण्याचं समर्थन करण्यासाठी श्रुती सादर केल्या. शेवटी वाद अपुराच राहिला, निर्णय होऊ नाही शकला. आपल्याला काय वाटतं? या श्रुतीचा अभिप्राय काय असावा? आचार्यांनी दयाळराव स्वामींकडे वळून विचारलं. दयाळराव स्वामींच्या डोळ्यात तेज चमकलं. ते एका भावावस्थेत गेल्यासारखं बोलायला लागले. मनसैवानुदृष्टव्यम दृश्यते त्वग्रया बुद्ध्या. या श्रुतिवचनावरून कोणालाही वाटेल आत्मसाक्षात्काराचं साधन मन आहे. पण तसं म्हणणं बरोबर नाही. यन्मनसा न मनुते यद्वाचा न अभ्युदितम. ही श्रुती किंवा यद्वाचा न अभ्युदितम यतो वाचो निवर्तन्ते, या श्रुती मन हे ब्रह्माला जाणू शकत नाही असं सांगतात. मन हे साक्षात्काराचं साधन नाही असं सुद्धा म्हणता येणार नाही. याचा समन्वय असा करता येईल की संसारात गुंतलेल्या मनात वासना आणि विकार असतात, म्हणून त्याला ब्रह्माची कल्पनाही करता येत नाही. पण साधनेने ते मन शुद्ध विकाररहित झालं की आत्मसाक्षात्काराला फार मोठं सहाय्य करतं. शब्दाच्या शक्ती वृत्तीवरून आत्मसाक्षात्कार होत नाही. शब्दाच्या शक्तींवरून वृत्तींवरून आत्मसाक्षात्कार कदापि होत नाही. भागत त्याग लक्षणावृत्तीने होतो आणि तोच अपरोक्ष. आचार्य स्तिमित झाले. त्यांनी दयाळराव स्वामींकडे एक कौतुकाचा कटाक्ष टाकला.
आपल्यापैकी आपल्या शिष्यांपैकी सर्वात तरुण ब्रह्मचार्याकडे बघून म्हणाले, तुला कळलं का रे यांचं म्हणणं? होय आचार्य. त्यांनी मान डोलावली, पण शेवटचं वाक्य नीट नाही कळलं. आचार्य दयाराव स्वामींकडे वळून म्हणाले, सांगा बरं त्याला नीट समजावून. दयाराव स्वामी आत्मविश्वासाने सांगू लागले, तत्वमसी या वाक्याचा शब्दार्थ ते ब्रह्म तू आहेस. नुसता शब्दार्थ कळला म्हणजे आत्मसाक्षात्कार होत नाही. या वाक्याचा लक्षार्थ ध्यानात घ्यायला हवा. वाच्यार्थातील विरुद्ध जाणाऱ्या भागांचा त्याग करायला हवा आणि अविरुद्ध असलेल्या उरलेल्या भागाचं तात्पर्य नीट समजून घ्यायला हवं. पण तेवढ्याने साक्षात्कार होतोच असं नाही. मनात विकार आणि वासना असतील तर आत्मसाक्षात्कार होत नाही. विकार गेले, वासना निमाल्या तरच विकारहीन संस्कारित मनाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते. आचार्य अत्यंत कौतुकाने बघत राहिले आणि म्हणाले, वा वा वा, परस्पर विरोधी वाटणाऱ्या श्रुतींचा आपण उचित समन्वय करू शकलात बरं. तो केवळ स्वतःला अनुभूती असल्यामुळेच जमलं. आपण आम्हाला ज्ञानाचा सूर्य ही उपमा दिलीत खरी, पण ब्रह्मांडामध्ये असे अनेक तारे आहेत जे सूर्यापेक्षाही कितीतरी अधिक प्रखर आणि तेजस्वी आहेत. त्यांना महासूर्यच म्हटलं पाहिजे. असाच एक महासूर्य आज आम्हाला पैठण नगरीमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळाला. फार फार आनंद वाटला बरं. दयाराव स्वामींनी संकोचाने मान खाली घातली. ते हात जोडून तसेच उभे राहिले होते. एवढ्यात भोजन तयार असल्याचा आतून निरोप आला. शंकराचार्य स्वामी महाराजांच्या भिक्षेसाठी खास पुरणपोळ्यांचा बेत योजला होता. आचार्यांसाठी उच्चासन मांडलं होतं. पुढे चौरंगावर आचार्यांसाठी चांदीचं ताट ठेवून सुगंधी फुलांची सुरेख रांगोळी पानाभोवती रचली होती. चौरंगावरच चांदीची समई तेवत होती. उच्चासनावरच बसायला चांदीच्या फुल्यांचा एक पाट आणि मागे टेकायला दुसरा पाट अशी व्यवस्था केली होती. आचार्यांच्या उच्चासनाशेजारी जमिनीवर दयाराव स्वामींसाठी पाट मांडून पुढे केळीचे एक पान मांडलं होतं. आचार्यांच्या उच्चासनासमोर एका बाजूला आचार्यांच्या शिष्यांची पंगत मांडली होती आणि दुसऱ्या बाजूला मठातील लोकांसाठी केळीची पानं मांडली होती. आचार्यांच्या शिष्यांच्या पंक्तीतही प्रत्येक पानाभोवती रंगीत फुलांची रांगोळी सजवली होती आणि मठातल्या लोकांच्या पंक्तीत रांगोळी काढली होती, पण ती साधीच ठेवली होती. ही सर्व व्यवस्था, ही सर्व सजावट स्वतः आई साहेबांनी परिश्रमपूर्वक केली होती. दयाराव स्वामी शंकराचार्य स्वामी महाराजांना घेऊन पंक्तीला आले. तेव्हा आचार्यांच्या उच्चासनाशेजारी आपलं पान मांडलेलं पाहून त्यांना एकदम चपापल्यासारखं झालं. पुढे होऊन चटकन त्यांनी आपलं पान उचललं आणि ते मठातील लोकांसाठी मांडलेल्या पंक्तीत नेऊन ठेवलं. वास्तविक शंकराचार्यांना उच्चासन दिलं असल्यामुळे त्यांच्या शेजारी जमिनीवर दयाराव स्वामींचं जेवणाचं पान असणं कोणत्याही प्रकारे अनुचित नव्हतंच. मोठे पाहुणे आले म्हणजे अशीच पानं मांडण्याची प्रथा सगळीकडे होती. पण दयाराव स्वामींच्या मनामध्ये शंकराचार्य स्वामी महाराजांबद्दल एवढी भक्ती होती की त्यांच्या शेजारी स्वतःचं जेवणाचं पान असणं त्यांना उचित नाही वाटलं. म्हणूनच त्यांनी ते पान उचललं, समोरच्या पंक्तीत स्वतःला उचलून नेऊन ठेवलं. दयाराव स्वामींची ही कृती पाहून आचार्य चकित झाले. दयाराव स्वामींना म्हणाले, आपण मठाधिपती आहात. आमच्या शेजारी आपलं पान असायला काहीच हरकत नाही. दयाराव स्वामींनी मान खाली घालून मौन स्वीकारलं. मुकाट्याने समोरच्या पंक्तीत जाऊन पाटावर बसले. जेवण झाली. दयाराव स्वामींचा गौरव करण्यासाठी शंकराचार्य स्वामी महाराजांनी महावस्त्र आणि शाल आणली होती. त्यांनी खूण करताच शिष्य ते घेऊन पुढे आला. सामान्यतः आचार्य फक्त हाताने स्पर्श करतात आणि शिष्य शाल अंगावर घालतो. पण ही प्रथा मोडून आचार्यांनी दयाराव स्वामींना जवळ बोलावलं आणि स्वतः ती शाल त्यांच्या अंगावर घातली. महावस्त्र आणि श्रीफळ
स्वतः दयानंद स्वामींच्या हातात दिलं. आचार्यांनी आईसाहेबांसाठी भरजरी वस्त्र आणली होती. ती त्यांना सुवासिनींद्वारे आईसाहेबांना अर्पण केली आणि सर्वांचा निरोप घेतला. श्रीराम समर्थ श्रीराम.